नमस्कार मित्रांनो, सत्य चर्चामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आपल्या बहिणीच्या नवऱ्याच्या गळ्यात गळा घालून त्याच्या मिठीत राहून खुशाल नाचते ही तरुणी। काय चाललं मनोरंजनाच्या नावाखाली? होय मित्रांनो, दंगल टीव्ही वरील तौसे नैना मिलाई के या धारावाहिक मध्ये 126 नंबरच्या एपिसोड मध्ये मनोरंजनाच्या नावाखाली चक्क संस्कृतीचे धिंडवडे चितड्या उडवल्या आहे। तौसे नैना मिलाई के या धारावाहिक मध्ये राजीव नावाचा हिरो आहे। त्याची पत्नी कुहू असते। कुहू ही काळीकुट्ट असते आणि हा राजू आंधळा असतो। त्यानंतर त्यांचं लग्न होतं। लग्नामध्ये त्याचा भाऊ असतो एक, त्या भावाचं देखील लग्न होतं। त्याचं नाव संजीव असतं। त्या संजीव बरोबर जान्हवीचं लग्न होतं, परंतु जान्हवीला राजीव आवडत असतो। त्यामुळे एकतर्फी प्रेम ती राजीववर करू लागती। दोघांची लग्न होतात। त्यानंतर काही पुढच्या काळामध्ये राजीवच्या डोळे येण्यासाठी आंधळा असतो। त्याला नजर येण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले जातात। ऑपरेशन होतं, त्याला दिसू लागतं। त्याच्यानंतर ही जान्हवी आपल्या बहिणीचा नवरा असलेला राजीव याच्या एकतर्फी प्रेमात पडते। त्याला आपल्या जाळ्यात फासण्यासाठी विविध षड्यंत्र रचते। विविध षड्यंत्राच्या माध्यमातून त्याला आपल्या प्रेमात ओढण्याचा प्रयत्न करते, असं या धारावाहिक मध्ये दाखवलं आहे। काय कुठल्या स्तरावर चालली ही मनोरंजन, काय चाललं, कोणी याच्यावर आवाज उठवायला तयार नाही। परंतु या एपिसोडची 126 मध्ये चक्क आपल्या बहिणीचा नवरा असलेला त्या राजीव बरोबर ही जान्हवी चक्क एका पार्टीमध्ये जात असतात। त्या पार्टीमध्ये चक्क दोघे एकमेकाच्या मिठीत असतात, एकमेकांसंग बोलू लागतात आणि अशा पद्धतीने या मनोरंजनाच्या नावाखाली आपल्या सख्या बहिणीच्या नवऱ्याबरोबर अशा प्रकारचे षड्यंत्र करून प्रेमाचे असे अनैतिक संबंध दाखवण्याचा हा प्रयत्न केला जात आहे। राजीवचा सख्खा भाऊ संजीव, त्याची ही सख्खा भाऊ असलेली त्याची पत्नी, दोघं सख्या बहिणी आणि दोघं सख्खे भाऊ। आणि बघा तुम्ही कसलं दाखवलं जात आहे 126 मध्ये। एपिसोड 126 मध्ये चक्क आपल्या लहान्या भावाची बायको चक्क तिच्या गळ्यात गळा टाकून तिच्याबरोबर डान्स करत आहे। बघा मनोरंजनाच्या नावाखाली काय दाखवलं जात आहे। त्यामुळे असल्या धारावाहिक किती बघायच्या काय हे आपणच ठरवा। त्यामुळे येणारी पिढी निश्चितच बर्बाद होताना दिसत आहे। मनोरंजनाच्या नावाखाली असल्या प्रकारचे नौटंकी दाखवून इथला पुढील समाज बिघडत आहे। मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच सांगत असतो, आपण जे बघतो तशी विचारधारा होते, तसं आपण घडतो। त्याच्यामुळे असले अनैतिक संबंध चक्क सख्या भावाच्या पत्नीसमोर प्रेमाचे हे चाळे अश्लील चाळे असे दाखवले जात आहे। त्यामुळे जे डोळ्यात दिसतं तशी विचारधारा होते आणि तसं माणूस घडतं। त्यामुळे असल्या धारावाहिक किती बघायच्या हे आपणच ठरवायचं। तुर्तास एपिसोड 126 वर आज आपण चर्चा केलेली आहे। अशा अनेक धारावाहिक, अनेक मालिकांमधील जे अनैतिक संबंध आहे, जे षड्यंत्र आहे, जे आपल्या भारतीय संस्कृतीच्या विरोधामध्ये आपल्या संस्कृतीवर घाला घालण्याचं जे काम करत आहे, त्याच्यावर आम्ही आमचं मत मांडून चर्चा घडत असतो। तुर्तास धन्यवाद।